आज बनवलेली रेसिपी एकदम स्पेशल होती आणि त्याचबरोबर मी भरपूरदा ही रेसिपी ट्राय केली आहे आणि ती भरपूरदा मस्तच झाली. पण आज जरा म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने ट्राय करूया. तर त्यासाठी ते मी ओले नारळ घेतलं होतं. ओले नारळाच्या पाठीमागचे सगळा जो भाग असतो तो अगोदर काढून घेतला. त्याची बारीक बारीक तुकडे करून मिक्सर जारमध्ये टाकलं. त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं जेणेकरून ते नारळ व्यवस्थितपणे बारीक होईल. इथे दूध अगोदरच उकळण्यासाठी ठेवलं होतं. दुधाला पण छान उकळी आली होती. लगेच नारळाची पेस्ट यामध्ये घालून घेतली. त्याला छान अगोदर शिजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये चवीपुरती साखर टाकायची. साखर पण यामध्ये छान व्यवस्थितपणे विरघळून घ्यायची. एका वाटीमध्ये मी दूध घेतले. दुधामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे. मिक्स करायची. लगेच यामध्ये ॲड करायची कस्टर्ड पावडर ऐवजी मिल्क पावडर पण वापरू शकता आणि कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे याला छान घट्टसरपणा येतो. वेलची पावडर टाकून घ्यायची. मस्तपैकी ती आपली खीर बनवून तयार आहे. तर त्या खीरीला आणखीन जबरदस्त आणि टेस्टी बनवण्यासाठी ते मी तुपामध्ये काजू, बदाम, मनुके सगळं अगोदर तळून घेतलं आणि यामध्ये टाकून घ्यायचं. तर एकदम वेगळ्या पद्धतीची आपली नारळाची खीर बनवून तयार आहे. तुम्ही अशी कधी ट्राय केली का? नक्की सांगा.